वसई विरारच्या राजावलीतील हा सारा प्रकार महापौरांच्या शून्य अतिक्रमण धोरणाचा दावा फोल ठरवणार आहे। वसई विरार महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक आणि पर्यावरण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर मूग गिळून गप्प आहेत। तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल दिलेला असला तरी संबंधित भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल का केले जात नाहीत असा सवाल नागरिक विचारतायत। धनप्रकाश काशीनाथ पाटील यांनी सर्व ठिकाणी फिरवले, पण कोणीच दखल घेत नाही त्याची। तो मला बोलतो कोणीच दखल घेत नाही आणि त्याचे जेवढी आपले याचे काय नगरपालिकेमध्ये बोला की महसूल खात्यात बोला की तिकडे गेलं का तिकडे फिरव, तिकडे गेलं का तिकडे फिरव असे सांगतात। हे आमचं काम नाही, ते त्यांचं काम आहे। नगरपालिकेत गेलं का तिकडे सांगता, महसूलला सांगितलं का तिकडे जा, असे फिरवाचे त्याला धंदे केलेत। तो सांगते माझं काम केलं। तो पण गणेश नाईकजवळ आलेला, गणेश नाईकजवळ आम्ही सर्व प्रकरण दिलेलं आहे यांचं। आता पालकमंत्री काय करतात ते बघूया। आज ते आदिवासींना आपण बोलतो का आदिवासींना कसून खाण्यासाठी जागा असते आणि कसून दिलेली आहे आणि ती जागा त्यांना भूमिहीन केलेलं आहे। या बिल्डर लोकांनी भूमिहीन केलेलं आहे। ते बिल्डर एवढे आहेत का जो धारारंधाला पकडला आहे तसं यांना पकडला पाहिजे। नाशिकला जसं पोलिसांनी मारायला सुरुवात केली, नाशिक जिल्हा बाली किल्ला, तसं पालघर जिल्हा वसईचा बाली किल्ला असं पोलिसांनी घोषित करायला पाहिजे आणि असं लोकांना जेवढे पण बिल्डर आहेत त्यांना रस्त्यावर असे मारत नाही ढिंग काढली पाहिजे, तरच हे चाल माफिया थांबतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।